विजेता आहे शौनक रत्नाळीकर. शौनक रत्नाळीकर अकोल्याचा आहे. ब्रॉन्झ मेडल विजेता. स्कूल ऑफ स्कॉलर्स या शाळेचं नाव आहे. त्यानंतर सिल्वर मेडलचा विजेता आहे अर्चित बागला, छत्रपती संभाजीनगर नाच आणि स्कूलचा आहे. आणि त्यानंतर गोल्ड मेडलिस्ट आहे रुतम झवर, नागपूरचा आहे. गोल्ड मेडलिस्ट हा नागपूरचा आहे. सेवा सदन सक्षम स्कूल. अंडर 12 बॉयज. सर्व विजेत्यांचे हार्दिक अभिनंदन. रघुवीर समर्थ शुका सारिखे पूर्ण वैराग्य जाचे, वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे, कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. श्रीराम मला वाटते अंतरी त्वा वसावे, तुझ्या दासबोधासी त्वा बोध व्हावे, अपत्या परिपाववी प्रेमग्रासा, महाराज या सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव, प्रद्युम्न दामोदर विश्वनाथ, मुकुंद विष्णोर्भगवन् नमस्ते, सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे, तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः. कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने, प्रणतक्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः. वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं, देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं. कृष्णकमलपत्राक्षं पुण्यश्रवणकीर्तनं, वासुदेवं जगद्योनिं नौमि नारायणं हरिं. कृष्ण कृष्णेति कृष्णेति यो मां स्मरति नित्यशः, जलं भित्त्वा यथा पद्मं संसारात् उद्धराम्यहम्. कृष्णाय वासुदेवाय देवकी नन्दनाय च, नन्दगोपकुमाराय गोविन्दाय नमो नमः. नमः पङ्कजनाभाय नमः पङ्कजमालिने, नमः पङ्कजनेत्राय नमस्ते पङ्कजाङ्घ्रये. गोपाल कृष्ण भगवान की जय. श्री भगवानुवाच ज्ञानं परं गुह्यं वै यज्ञज्ञानसमन्वितं, सरहस्यं तदङ्गं च ग्रहाणगदितं मया, यावानहं यथा भावो यद्रूपगुणकर्मकः, तथैव तत्त्वविज्ञानमस्तु ते मदनुग्रहात्. अहमेवासमेवाग्रे नान्यं यत्सदसत्परं, पश्चादहं यदेतच्च यो वशिष्येत सोऽस्म्यहम्. मृतेऽर्थं यत् प्रतीयेत् न प्रतीयेच्चात्मनि, तद्विद्यादात्मनो मायां यथा भासो यथा तमः. यथा महान्ति भूतानि भूतेषु चावचेष्वनु, प्रविष्टान्यप्रविष्टानि तथा तेषु न तेष्वहम्. एतावदेव जिज्ञास्यं तत्त्वजिज्ञासुनात्मनः, अन्वयव्यतिरेकाभ्यां यत् स्यात् सर्वत्र सर्वदा. एतन्मतं समातिष्ठ परमेण समाधिना, भवान् कल्पविकल्पेषु न विमुह्यति कर्हिचित्. गोपाल कृष्ण भगवान की जय. चतुर्थ स्कंद. स्वयंभुव मनुकन्यका झाल्या विश्ववंशावळिका. प्रथमोध्याय चतुर्थ स्कंधी तयाचा. द्वितीयोध्यायी दक्ष प्रजापती दुर्वचन बोले शिवाप्रती. तृतीयोध्यायी सती इच्छी यज्ञ महोत्सव. सतीचा अग्निप्रवेश निवेदिला चतुर्थोध्यायास. वीरभद्रकृत यज्ञविध्वंस दक्षवध पंचमोध्यायी. ब्रह्मादिक देवता कैलासी प्रसन्न करीती शिवासी, ते षष्ठाध्यायासी दक्ष यज्ञपूर्ती सप्तमी. अष्टमोध्यायी ध्रुव वनगमन. नवमोध्यायी ध्रुव तपस्या पूर्ण. उत्तम वध ध्रुव यक्ष रक्षण, ते वर्णन दशमोध्यायी. स्वयंभुवाचा ध्रुवाशी संवाद. युद्धबंध एकादशोध्यायास.
कुबेर वरदान ध्रुवास विष्णुपदप्राप्ती द्वादशासी. ध्रुव वंश वर्णन अंगचरित्र. त्रयोदशी कथा पवित्र. चतुर्दशी वेन विचित्र. जन्मला नष्टात्मा. राजा पृथ्वीचे निर्माण. राज्याभिषेक. पंचदशी छान. पृथ्वीशी स्तविती बंदीजन षोडशोध्यायी. पृथु कोप पृथ्वीकृत स्तुती. सप्तदशोध्यायी कथाती. पृथ्वी दोहन अष्टादशोध्यायाप्रती. 19 शताश्वमेध. पृथ्वीच्या यज्ञशाळेमधून प्रसन्नत्वे भगवत दर्शन. ते 20व्यात निरूपण. प्रजेशी उपदेश 21. सनकादिकांचा पृथ्वीशी उपदेश असे 22. तप परलोक गमन 23. महाराज पृथ्वीचे. वंशविस्तार पृथ्वीचा. प्रचेताशी बोध रुद्राचा 24वा अध्याय त्याचा. पुरंजनोपाख्यान 25. पुरंजन गेला शिकारीशी. राणी क्रुद्ध झाली 26. चंडवेग धावला लढाईशी 27. कालकन्या कथा. पुरंजन स्त्रीरूप झाला. अविज्ञातोपदेशे उद्धरला. कथाभाग हा 28 केला निवेदन. तात्पर्य पुरंजनोपाख्यानाचे. 29 वर्णन त्याचे. प्रचेतास श्री विष्णूचे 30व्यात वरदान. प्रचेताशी नारदोपदेश. परमपदप्राप्ती तयास 31व्या अध्यायास. अमृतकथा ऐशी हे. गोपाल कृष्ण भगवान की जय. जय जय रघुवीर समर्थ. चौथा स्कंदामध्ये अध्याय 13वा आपण आज पाहणार आहोत. हा चौथा स्कंद म्हणजे एकूण 5 विभागात वाटला गेलेला आहे. पहिला जो आहे ते 7 अध्याय जे होते, पहिल्या अध्यायापासून 7व्या अध्यायापर्यंत, त्यामध्ये दक्ष आणि सतीचं आख्यान त्यामध्ये आहे. त्यानंतर आपण पाहिलं 8व्या अध्यायापासून 12व्या अध्यायापर्यंत, म्हणजे हे 5 अध्याय जे आहे त्यामध्ये ध्रुवाचं चरित्र आहे. आणि आता आज 13वा अध्याय, आणि 13पासून ते 24पर्यंत ध्रुवाच्या वंशातल्या सगळ्या राजांचं चरित्र जे आहे, त्या कथा ज्या आहेत त्या या 10 अध्यायामध्ये आहेत. त्यामध्ये अंग आहे, वेन आहे आणि पृथ्वीराज आहे. त्यानंतर 25, 26, 27, 28, 29 हे जे 5 अध्याय आहे त्यामध्ये पुरंजनाचं आख्यान आहे. आणि शेवटचे 2 अध्याय जे आहेत या स्कंदामधल्या 30 आणि 31, त्यामध्ये प्रचेता म्हणजे काय, प्रचेता कोण, त्यांचं वर्णन जे आहे ते शेवटच्या 2 अध्यायामध्ये आहे. काल आपण पाहिलं की 12व्या अध्यायामध्ये या प्रचेतांचा उल्लेख झाला होता. प्रचेतांना भगवान देवर्षी नारदांनी या ध्रुवाच्या चरित्राच्या काही कथा सांगून 3 श्लोक त्या ठिकाणी त्यांच्या यज्ञाच्या ठिकाणी नारदांनी गायलेले होते. त्यामध्ये विदुराने प्रश्न विचारला की हे प्रचेता कोण. त्या प्रचेताचं जे स्पष्टीकरण आहे ते महर्षी व्यासांनी शेवटच्या 2 अध्यायामध्ये 30-31 केलेलं आहे. आणि आता जे आहे ते अंग, वेन, पृथू असं ध्रुवाच्या चरित्राचं वर्णन, आणि त्यामधलं विशेष म्हणजे अंगराजाचे चरित्र जे आहे ते आज आपण पाहणार आहोत. सूतजी म्हणतात, निशम्य कौशार विणोपवर्णितं ध्रुवस्य वैकुंठ पदाधिरोहणं प्ररूढ भावो भगवत्या अधोक्षजे प्रष्टुम पुनस्तं विदुरः प्रचक्रमे. की शौनक ऋषींना म्हणतात, सूतजी म्हणतात की मैत्रेय मुनींनी जे वर्णन केलं त्यामध्ये ध्रुवाचा विष्णुपदावर आरूढ होण्याचा वृत्तांत आपण आत्तापर्यंत सांगितला. आणि तो सगळा ऐकल्यामुळे, म्हणजे सगळे शौनकादी ऋषी म्हणतात, तो ऐकल्यामुळे आमच्या मनामध्ये विष्णूच्या भक्तीचा उद्रेक झाला आहे. त्यामुळे त्याने आता पुन्हा मैत्रेय ऋषींना प्रश्न विचारण्यास प्रारंभ केला. आता इकडे विदुर मैत्रेय जे आहेत त्यामध्ये विदुर जे आहेत ते पुन्हा प्रश्न विचारतात. त्यांचे प्रश्नसुद्धा महत्त्वाचे आहेत. विदुर म्हणतात, या 3-4 श्लोकामध्ये हे प्रश्न विचारलेले आहेत. केते प्रचेतसो नाम कस्या पत्याने सुव्रत कस्यान अन्ववाये प्रख्याता कुत्र वा सत्रमासतः. मन्ये महाभागवतं नारदं देवदर्शनं येन प्रोक्तः क्रियायोगः परिचर्या विधिर्हरेः स्वधर्मशीलैः पुरुषैर्भगवान् यज्ञपुरुषः युज्यमानो भक्तिमता नारदेन एरितः क्रीद. यास्तां देवर्षिणा
तत्र वर्णिता भगवत्कथा मह्यम शुश्रूषवे ब्रह्मन् कार्त्सेना अच सुष्टुमर्हसि. असे 4 श्लोकामध्ये विदुराने प्रश्न विचारले. के ते प्रचेतसो नाम. के म्हणजे कोण, हे प्रचेता कोण होते असं त्याने प्रश्न विचारला विदुराने मैत्रेय ऋषींना. ते कोणाचे पुत्र होते, कोणाच्या वंशामधले होते आणि ते असे प्रसिद्ध का झाले आणि त्याने कुठे यज्ञ केला. कारण आपण आत्ताच सांगितलं मागच्या अध्यायामध्ये की त्यांनी जेव्हा यज्ञ केला तेव्हा देवर्षी नारदाने ध्रुवांच्या चरित्राचं वर्णन आणि ध्रुवांचं पूर्ण जे पराक्रम आहे तो त्या 3 श्लोकामध्ये त्यांनी त्या ठिकाणी व्यक्त केला होता. त्यामुळे हे कोणाच्या वंशामध्ये प्रचेता झाले हे मला सांगा. पुढे ते म्हणतात की भगवंताच्या दर्शनामुळे परमभागवत असं आपलं पद आहे, मैत्रेयांना सांगतात. आणि देवर्षी नारद जे आहेत ते परमभागवत आहेत. त्यांनी लिहिलेला एक ग्रंथ नारद पंचरात्र हा एक फार मोठा अगदी पूर्व काळातला असा ग्रंथ आहे. त्यामध्ये विशेष करून श्रीहरीच्या पूजाविधी जो आहे तो सगळा क्रियायोग त्यामध्ये उपदेश केलेला आहे. ज्यावेळी प्रचेतागण स्वधर्माचे आचरण करता करता भगवान यज्ञेश्वराची आराधना करत होते, त्यांनी यज्ञ केला होता, त्यावेळी भक्तश्रेष्ठ नारदाने ध्रुवांच्या सगळ्या लीलांचं गुणगान केलं होतं, विदुर सांगत आहेत. आणि मग ते म्हणतात की तेथे भगवंताच्या ज्या ज्या लीलाकथांचं वर्णन केलं होतं त्या सगळे पूर्ण ऐकण्याची माझी इच्छा आहे, असं या ठिकाणी विदुराने मैत्रेयांच्याजवळ निवेदन केलेलं आहे. आता मैत्रेय जे आहेत ते ध्रुवाच्या वंशाचं वर्णन, ध्रुवाच्या पुढे कोणत्या पिढी झाल्या, त्यांची नावं काय आणि त्यांनी काय मोठं कार्य केलेलं आहे ते सगळं विस्ताराने या ठिकाणी मैत्रेय सांगत आहेत. ध्रुवस्य चोत्कलः पुत्रः पितरी प्रस्थिते वनं सार्वभौमश्रियं नैच्छद आधिराजासनं पितुः. म्हणजे ध्रुवस्य चोत्कलः पुत्र, ध्रुवस्य उत्कल पुत्र, म्हणजे ध्रुवाचा पुत्र हा उत्कल. ध्रुव याची पत्नी इला आणि त्यापासून झालेले उत्कल आणि एक कन्या असे होते. आणि ध्रुवाची दुसरी पत्नी जी आहे ती भ्रमी, तिच्यापासून 2 मुलं झाले. त्यांचे नावं वत्सर आणि कल्प हे मागच्या वेळेस आपण पाहिलं होतं. ध्रुवस्य चोत्कलः पुत्र पितरी प्रस्थिते वनम. पिता जे आहेत ते वनामध्ये निघून गेल्यानंतर, ध्रुव वनामध्ये गेल्यानंतर उत्कल यांनी आता ते राज्याचं वैभव जे आहे ते सांभाळावं असं सगळ्यांचं म्हणणं होतं, प्रधानांचं वगैरे सगळ्यांचंच. पण या उत्कलाने त्या गोष्टीचा स्वीकार केला नाही. म्हणजे जे राज्य सहजपणे आपल्याकडे चालून येतं मोठा मुलगा म्हणून, पण त्याचा स्वीकार या उत्कलाने केला नाही, मैत्रेय सांगत आहेत आपल्याला. कारण काय आहे की मग ते उत्कल जे आहेत त्यांचा स्वभाव विशेष ते सांगतात की शांतचित्त, आसक्तीशून्य आणि समदर्शी असे ते उत्कल होते. सगळ्या लोकांमध्ये प्रत्येकाच्या जीवमात्राच्या ठिकाणी असणारा जो आत्मा आहे तो आणि आपल्यात असणारा आत्मा हा एकच आहे. आणि त्यामुळे प्रत्येकाकडे त्यांचा पाहण्याचा दृष्टिकोन म्हणजे आत्मवत सर्वभूतेषु अशा प्रकारचा त्यांचा दृष्टिकोन होता. आणि त्याचप्रमाणे आपल्या आत्म्यामध्ये सुद्धा हे सगळं ब्रह्मांड सामावलेलं आहे असा अनुभव ध्रुवाचा भक्तियोगाच्या द्वारे ध्रुवाच्या ठिकाणी या उत्कलाच्या ठिकाणी दृढ झालेला होता. आणि त्याचा परिणाम काय झाला की आत्मानं ब्रह्मनिर्वाणं प्रत्यस्तम इतम विग्रहम अवबोधरसैकात्म्यम मानम आनंदम संतमम. अंतःकरणातील वासना ज्या आहेत त्या समूळ अशा नष्ट झालेल्या होत्या आणि योगाग्नीने त्या भस्म झाल्या होत्या. त्यामुळे आता काही नवीन वासना त्यांच्या मनामध्ये निर्माण होतील असं नव्हतं. आणि म्हणून तो विशुद्ध झालेला होता, ज्ञानरूप आहे आणि आनंदमय आहे. त्यामुळे आपल्याच आत्मानंदामध्ये उत्कल नेहमी असायचे. त्यावेळी तो स्वरूपामध्ये लीन झाल्यामुळे आपल्या आत्म्याहून जगामध्ये दुसरं काहीच नाही एवढंच त्यांना समजत होतं. पुढे जी कथा येणार आहे जडभरताची, त्याप्रमाणेच या उत्कलांचं चरित्र थोडक्यामध्ये असं आहे की ते स्वरूपामध्ये लीन झाल्यामुळे त्यांना भेदभाव असा त्यांच्या मनामध्ये कधीच नव्हता. जडांध बंध धीरोन्मत्त उकाकृती रतन्मती ही लक्षितः पती बालानां प्रशांतार अरिवानलः. हे उत्कल कसे होते तर अज्ञानी लोकांना
जे अज्ञानी आहेत त्यांना रस्त्यामध्ये जसा मंद अग्नी, एक आग किंवा आहे, आत्तापर्यंत ज्वाळा होत्या, आता त्या विझलेल्या आहेत, ते सगळं शांत झालं आहे, त्याच्यामध्ये आता उष्णता तेवढी नाही, मग ते जसं वाटतं तसं हा मूर्ख जो आहे, हा उत्कल जो आहे, तो मूर्खाप्रमाणे त्यांना वाटायचं. यामध्ये काही जास्त सद्गुण नाहीत असं लोकांना याच्याबद्दल वाटत होतं. आणि एखादा आंधळा जसा असावा तसा हे उत्कल आहेत असं लोक समजत होते. एखादा बहिरा माणूस ज्याला किती सांगितलं तरी ऐकू येत नाही असा बहिरा असल्यासारख्या हा उत्कल आहेत, विडा आणि मुका आहे असं लोकांना वाटत होतं. परंतु खऱ्या अर्थाने उत्कल हे तसे नव्हते. जेव्हा आपण जडभरताचं आख्यान ऐकणार आहोत तेव्हा त्यामध्ये असाच भाव त्यामध्ये सुद्धा आहे, ते आपल्याला नंतर लक्षात येईल ते. आणि म्हणून या कुळातील ज्येष्ठ जे मंत्री होते, या ध्रुवाच्या कुळातील, ते आणि इतर सगळे लोकजन होते, ते त्याला वेडाच समजत होते. आणि मग अशा वेड्याला राजा बनवणं काही बरोबर नाही, म्हणून ज्येष्ठ पुत्र असला तरी या उत्कलाला राजा बनवलं नाही. आणि उत्कल त्यामध्ये सुद्धा आनंदात होता. देवाचे इच्छेने वर्तावे, देव करील ते मानावे, मग सहजची स्वभावे कृपाळू देव. समर्थ आपल्याला सांगतात की सगळं देवाच्या इच्छेने होत असतं. आता लोकांची इच्छा आहे की आपण राजा बनू नये, आणि याच्या मनामधली पण सुद्धा सुप्त इच्छा तीच होती, कारण वैराग्य धारण केलेलं होतं, कशामध्ये ही आसक्ती नव्हती, म्हणून त्याने होला हो म्हणून त्या राज्याचा त्याग केला. आणि मग लोकांनी याचा दुसरा भाऊ जो आहे तो भ्रमीपुत्र जो आहे तो वत्सर, म्हणजे ध्रुव आणि भ्रमी यांना जे 2 मुलं झाली, वत्सर आणि कल्प, त्यामधल्या वत्सराला राज्याभिषेक केला आणि ते राजा बनले. आता हे ध्रुवाच्या वंशाचं वर्णन आपलं सुरू आहे. आता या वत्सराची पत्नी जी आहे तिचं नाव आहे स्वर्विथी. या पूर्ण श्रीमद भागवतामध्ये अनेक वंश आहेत. अनेक वंशामधल्या प्रत्येकाचे कितीतरी मुलं आहेत. त्यांचा सगळ्याचा संसार, त्यांच्या पत्नीची नावं, मुलांची नावं, नातवाची नावं, असे खूप मोठे नावं या ठिकाणी आलेली आहेत. त्या वत्सराची पत्नी स्वर्विथी आहे. हिला 6 मुलं झाले, 6 पुत्र झाले. पुष्पार्णम तिग्मकेतुम च ईश ऊर्जम वसुम जयम. त्या 6ची नावं दिली आहेत. पुष्पार्ण, तिग्मकेतू, ईश, ऊर्ज, वसु आणि जय नावाचे पुत्र झाले. मग पुढे येतं की हा जो पुष्पार्ण आहे मोठा मुलगा, त्या पुष्पार्णाची पत्नी म्हणजे भार्या, ती म्हणजे प्रभा. या प्रभेच्या पोटी पुष्पार्णाला पुढे, आणि दुसरी पत्नी जी आहे तिचं नाव दोषा. आता ती दोषा असल्यामुळे दोषा म्हणजे रात्र आणि प्रभा म्हणजे दिवस, म्हणून या पुष्पार्णा आणि प्रभा यांच्या पोटी जे 3 मुलं झाले त्यांची नावंसुद्धा पहा किती छान आहेत. ते प्रातः, माध्यंदिन आणि सायं असे 3 पुत्र त्यांना झाले, ज्याला आपण दिवसाचे प्रातःकाळ, माध्यंदिन म्हणजे 2 प्रहर संस्कृतमध्ये, आणि त्याला आपण हिंदीमध्ये दोपहर म्हणतो. पण दोपहर म्हणजे दुपारी. प्रातः, माध्यंदिन आणि सायं संध्याकाळ असे 3 पुत्र झाले. आता दोषा जी आहे पत्नी पुष्पार्णाची, त्या दोषाचा अर्थ म्हणजे रात्र. आता रात्र असल्यामुळे तिच्या मुलांचे नावं जे आहेत ते प्रदोष, निशीथ आणि विष्ट. प्रदोष काळ असतं पहा, प्रदोष काळाच्या ठिकाणी भगवान शंकराची पूजा केली जाते. आणि प्रदोष, निशीथ म्हणजे ज्याचं जे निषिद्ध आहे ते निशीथ आणि विष्ट असे 3 पुत्र झाले. आता यांचं पुन्हा वर्णन सांगतात. हे विष्ट जे आहेत त्या विष्टाची पत्नी आकुती नाव आहे. आता ही आकुती आणि अगोदर आलेली आकुती ह्या वेगळ्या आहेत. विष्ट आणि आकुती यांच्या पुत्राचं नाव आहे चक्षु. पुढे आपल्याला येणार आहे. चक्षुपासून चाक्षुष मन्वंतर झाले. हा चक्षु जो आहे त्यांचा अधिकार मनूप्रमाणे ते मन्वंतर झाले. जसं स्वयंभुव मनू आहे, 14 मनू आपल्याला सांगितलेले आहेत. या 14 मनूंचं राज्य, प्रत्येक मनूचं राज्य किती आहे तर 1000 चौकडी, म्हणजे सत्य, त्रेता, द्वापार, कली हा एक, आणि असे 1000 तेवढं राज्य एका मनूचं असतं. म्हणजे या चक्षुचं चाक्षुष मन्वंतर हे आहे. या चक्षुला नडबला नावाची पत्नी होती आणि तिच्यापासून त्याला 12 पुत्र झाले. सत्वगुणी पुत्र आहेत 12. त्यांची नावंसुद्धा दिलेली आहेत. पुरु, कुत्स, त्रित, युग्म, सत्यवान, ऋत, व्रत, अग्निष्ठोम, अतिरात्र, प्रद्युम्न, शिबी आणि उल्मुक.
यातलं उल्मुख जे आहे ते आपण लक्षात ठेवावं ध्रुवाच्या वंशासाठी. आणि व्युष्ट जो होता त्याची पत्नी जी आहे तिचं नाव आहे पुष्करणी. पुष्करणी तीर्थ असतं पहा. व्युष्ट आणि पुष्करणी त्यांच्यापासून सर्व तेज नावाचा मुलगा झाला. आता पुढे येतं की हा जो चक्षु आहे, जो चक्षुपुत्र झाला, या चक्षुची पत्नी नडवला, तिला जी 12 पुत्र झाली त्यांची नावं पाहिली आपण. त्यामधला प्रमुख जो आहे तो उल्मुख. या उल्मकाला पुष्करणीपासून 6 पुत्र झाले आणि त्यांची नावं आहेत अंग, सुमना, ख्याती, कृतू, अंगिरा आणि गय. या गयापासून आपण गय जे तीर्थक्षेत्र आहे गया बिहारमधलं, ते नाव त्या गय राजापासून झालेलं आहे. आणि जो प्रमुख आहे तो उल्मुख, असे 12 सत्वगुणी पुत्र झाले. आणि त्यापासून अंग, सुमना, ख्याती, कृतू, अंगिरा आणि गय असे 6 पुत्र झाले. आता यातला प्रमुख जो आहे ते म्हणजे अंग. या अंगाच्या पुढचं जे कथानक आहे ते आपल्याला मुख्यत्वे पाहायचं आहे. अंग जे आहे ते अंगाची पत्नी जी आहे तिचं नाव सुनिथा. आता ही पत्नी जी आहे ती मृत्यूची कन्या आहे. कुळे विण कन्या वरी, तो एक मूर्ख ग्रंथराजात दिलेला आहे. म्हणजे लग्न ठरवत असताना मुलीचं कुळ कोणतं आहे ते पाहणं फार महत्त्वाचं आहे. इथे अंगराजाचं लग्न जे आहे ते सुनिथा नावाच्या मुलीशी झालं. ती प्रत्यक्ष मृत्यूची कन्या आहे. आता मृत्यूचीच कन्या असल्यामुळे काही नाही काही गुण आपल्या घराण्याचे तिच्यामध्ये होते. त्याचा परिणाम जो आहे तो सुद्धा आपल्याला याच श्रीमद भागवतामध्ये पाहायला मिळणार आहे. अंग आणि सुनिता यांच्या पोटी क्रूर कर्म अशा वेनाचा जन्म झाला. त्याच्या दुष्टपणामुळे उद्विग्न होऊन या अंगराजाने आपलं नगर सोडून दिलं आणि ते वनामध्ये निघून गेले. एका श्लोकामध्येच हे सगळं दिलेलं आहे. आता अंगराजा, देशाचा राजा आता तिथे नाही आणि त्यामुळे इतर जे चोर होते, दरोडेखोर होते, ते आता प्रजेला उपद्रव देऊ लागले. हे पाहून तो अंग जो आहे त्याला तिथल्या ऋषींनी आपल्या हुंकाराने, वाणीरूप वज्राने, जसं आपण पाहिलं शमिकांचे पुत्र हे शृंगी, आणि शृंगीने शाप दिला परीक्षित राजाला. हे जसं आहे तसं या ठिकाणी या ऋत्विजानी वाणीरूप वज्राने हुंकार दिला आणि त्याबरोबर हा वेन जो आहे तो मरण पावला. पण त्या वेनाचं जे प्रेत होतं त्याला त्या सुनिथाने ते अगदी जपून ठेवलं, तेलामध्ये जपून ठेवलं. आणि हे जे चरित्र आता पुढच्या अध्यायामध्ये पुन्हा येणारच आहे, म्हणून या ठिकाणी थोडक्यात एकाच श्लोकामध्ये ते दिलेलं आहे. त्याच्या उजव्या हाताचे मंथन केले आणि त्यापासून भगवान विष्णूचा अवतार असणारे आदिसम्राट महाराज पृथू यांचा जन्म झाला. आपण उपासनेमध्ये म्हणतो पृथू सारिखा अर्चनी वाटत आहे, खरा क्रूराच्या समवंदित आहे. त्या पृथ्वीराजासारखे समर्थ आहेत की ज्यांचं अर्चना म्हणजे ज्यांची ही भक्ती जी आहे, अर्चना भक्ती ही सुद्धा वाखाणण्यासारखी आहे, असे ते पृथ्वीराजा झाले. आता या ठिकाणी विदुराने पुन्हा काही प्रश्न विचारले. विदुर म्हणतात की महाराज, अंग हा इतका मोठा राजा चांगला होता, सत्वगुण संपन्न होता, शील संपन्न होता, सज्जन होता, ब्राह्मणांचा भक्त होता आणि मोठा महात्मा असा राजा होता. मग अशा राजाच्या पोटी अंगासारखा दुष्टपुत्र कसा झाला की ज्यामुळे सगळे त्याला दुःख झालं आणि त्या दुःखापोटी त्या अंगराजाला आपलं घरदार वगैरे सगळं सोडून दिलं आणि ते वनामध्ये निघून गेले. तर असं त्याने कोणतं मोठं पाप केलं होतं असा प्रश्न आहे. तस्य शीलनिधे साधोर ब्रह्मण्यस्य महात्मनः राज्ञः कथम अद्भुत दृष्टा प्रजा यद विमना ययो. विमना म्हणजे त्याचं विमनस का, असं त्याचं मन काय झालं की ज्याच्यामुळे त्याला राज्य सोडून जावं लागलं. किंवा हो वेन उद्दिश्य ब्रह्मदंडम युयुजन दंडव्रतधरे राज्ञे मुनयो धर्मकोविदा. धर्मकोविदा म्हणजे पूर्ण धर्म जाणणारा असा होता, पण तरी पण त्याला मुनीश्वराने शाप का दिला असा प्रश्न विचारला. आणि मग म्हणतात की राजा कसाही असला तरी तो 8 लोकपालांचं नेतृत्व करणारा आहे, त्याचं तेज त्याच्या राजाच्या ठिकाणी असते. आणि म्हणून राजाने, प्रजापालक राजाने काही जरी पाप केलं तरी प्रजेने आपल्या राजाचा तिरस्कार करू नये, असा एक श्लोक या ठिकाणी दिलेला आहे.
आता पुढे सांगतात की आपण भूत भविष्य काळ जाणणारे आहात, श्रद्धाळू आहात आणि भक्त अशा सुनीताला वेन याचे जे कृत्य आहे त्या वेनाचा दुष्टपणा काय आहे ते सुद्धा मला सांगावा. त्याप्रमाणे आता मैत्रेय जे आहे ते सांगायला लागतात. त्या वेनाचं चरित्र थोडक्यात सांगतात. एकदा या अंगराजाने अश्वमेध यज्ञ केला. मोठा यज्ञ अश्वमेधाचं आयोजन त्याने केलं आणि यज्ञामध्ये जसं आपण 4थ्या स्कंदामध्ये सुरुवातीलाच पाहिलं दक्षाचा यज्ञ आहे, त्यामध्ये सगळ्या देवता जे आहेत त्या यज्ञाचा आहुती ज्या आहे त्या स्वीकारण्यासाठी त्या ठिकाणी येतात. त्याचप्रमाणे या ठिकाणी सुद्धा यांनी यज्ञ केला, पण आपला भाग स्वीकारण्यासाठी कोणतेही देव त्या ठिकाणी आले नाहीत. पुढे ऋत्विज जे आहेत त्या यज्ञाचे जे प्रत्यक्ष यज्ञ करणारे जे आहेत ते ऋत्विज ब्राह्मण जे आहेत ते सुद्धा म्हणतात, ते आपले यजमान जो अंगराजा आहे त्याला येऊन सांगतात की आम्ही आहुती रूपाने जे काही अर्पण केलं अग्निदेवतेला ते सगळे पदार्थ मोठ्या कष्टाने मिळवलेले आहेत आणि धर्माला अनुसरून असे ती सगळी जमवाजमव आम्ही केलेली आहे. वेदमंत्र जे आम्ही म्हटले त्यामध्ये सुद्धा कुठल्याही प्रकारची चुकी झालेली नाही. वेदमंत्र कुठलाही मंत्र असो त्या मंत्राच्या उच्चारामध्ये ऱ्हस्व, दीर्घ, अनुस्वार, विसर्ग, अवग्रह, 2 अवग्रह या सगळ्या गोष्टींचं भान ठेवून ते मंत्र म्हणले तरच त्या मंत्राचा प्रभाव सगळीकडे लक्षात येतो आणि तो प्रभाव दिसून येतो. तर ते सगळे ऋत्विज म्हणतात की त्यामध्ये आमची कुठलीही चूक झाली नाही आणि या यज्ञामध्ये देवांचा असा अपराध काय झाला हे काही आम्हाला समजत नाही आणि देव आपला भाग त्यामध्ये का घेत नाहीत असं त्याने आपल्या राजाला अंगराजाकडे सांगितलं. मैत्रेय म्हणतात की या ऋत्विजांचे हे म्हणणं जे आहे ते यजमानाने ऐकलं आणि त्या अंगराजाला खूप वाईट वाटलं. त्याने त्या याजकांच्या संमतीने मौन सोडून जे सदस्य होते त्यांना विचारलं. सदस्याला इथे सदसत्पती असं म्हणलेलं आहे की आवाहन करूनसुद्धा यज्ञामध्ये देव येत नाहीत आणि आहुती ग्रहण का करीत नाहीत की माझ्याकडून असा कोणता अपराध झाला असं तिथल्या ब्राह्मणांना विचारलं. मग ते ब्राह्मण त्या ठिकाणी म्हणतात की या जन्मी आपल्याकडून कोणतेही पाप घडलेलं नाही. अगदी खात्रीने सांगतात की या जन्मी अगदी पुण्यच आपल्याकडून झालं आहे, कुठल्याही प्रकारची चूक झालेली नाही. मग तरी अशी वेळ का आली आपल्यावर असा जो तुमचा प्रश्न आहे त्यामध्ये आम्हाला असं वाटतं की आपल्या पूर्वजन्मीचं काही पाप असावं, अवश्य असावं म्हणून या गोष्टी घडत आहेत आणि त्यामुळे आपल्याला इतकी वर्ष झाली तरी पुत्रप्राप्ती नाही अंगानं सांगतात आणि त्यामुळे पुत्रप्राप्ती नसल्यामुळे हे देवता त्या ठिकाणी तो भाग घेण्यासाठी येत नाही. जर आपण त्या पुत्रप्राप्तीच्या इच्छेने यज्ञ केला तर मात्र यज्ञेश्वर भगवान प्रसन्न होतील आणि आपल्याला अवश्य पुत्र देतील. हीच कथा आपण श्रीमद भागवताच्या महात्म्यामध्ये सुरुवातीच्या अध्यायांमध्ये पाहिली की त्या ठिकाणी आत्मदेव जे आहेत, आत्मदेव सगळ्या वेदांचं ज्ञान असणारे आत्मदेव जे आहेत आणि धर्माप्रमाणे नीतीप्रमाणे आचरण करणारे आहेत आणि तरी पण त्यांच्या ठिकाणी पुत्र नाही आणि त्या पुत्र जो झाला त्या पुत्रासाठी म्हणून पुत्र व्हावा म्हणून त्याने खूप प्रयत्न केले आणि शेवटी आपला देह जो आहे तो त्या तुंगभद्रा नदीमध्ये विसर्जन करण्यासाठी ते गेले तेव्हा साधू पुरुषांची भेट झाली आणि त्याने सांगितलं की तुझ्या भविष्यामध्ये पुढल्या 7 पिढ्यामध्ये पुत्रप्राप्ती नाही. आता असं जेव्हा एखादे साधू पुरुष सांगतात तेव्हा आपण ती गोष्ट ग्रहण केली पाहिजे, पण ते म्हणतात की नाही मला काही झालं तरी तुमच्या प्रभावाने मला पुत्र झाला पाहिजे, तुम्ही मला काहीतरी फळ द्या. हा सगळा भाग आपण सुरुवातीला पाहिलेला आहे. तसंच या ठिकाणी सुद्धा झालेलं आहे. आता इथे एक श्लोक जो आहे तो सुद्धा महत्त्वाचा आहे की जर संतानासाठी म्हणजे सकाम यज्ञपुरुष श्रीहरींना आपण आवाहन केलं तर देव त्या ठिकाणी येऊन आपला यज्ञभाग ग्रहण करतील. जशी जशी आपण आराधना करू त्याप्रमाणे उपासकाला त्या आराधनेचं फळसुद्धा मिळत असतं. मग ते सांगतात की या ठिकाणी शिपिविष्ट नामक श्री विष्णूंसाठी पुरोडास समर्पण केला. पुरोडास म्हणजे खिरीसारखा पदार्थ त्या ठिकाणी निर्माण केला त्या यज्ञकुंडामधून आणि त्याची आहुती देण्यासाठी ते गेले आणि ती आहुती देत असताना अग्नीमध्ये आहुती देतानाच त्या अग्निकुंडातून सोन्याचा हार आणि शुभ्र वस्त्र अलंकृत केलेलं एक दिव्य असे प्रगट झाले पुरुष
आणि त्याने एका सुवर्णपात्रामध्ये खीर आणलेली होती आणि ती अंगराजांना त्याने दिली. अंगराजांना वाटलं की आता अग्निदेवतेने आपल्यासाठी ही खीर दिली आहे आणि म्हणून त्या दिलेल्या प्रसादाचा त्याने स्वीकार केला. आता स्वीकार करण्याची पद्धत आपलं जसं आहे की कोणी प्रसाद दिला की लगेच आपण ते घेतो आणि खाऊन टाकतो. पद्धत अशी की ते आपल्या हातावर घ्यायचं, त्याला नमस्कार करायचा आणि मग ते ग्रहण करायचं. आणि मग आज माझी एकादशी आहे, मग हे याच्यात खोबरं आहे, मला ते चालत नाही, असं जर आपला विचार असेल तर त्याने दिलेला जो काही प्रसाद असेल त्याला फक्त आपण नमस्कार करायचा आणि तो तिथेच ठेवायचा. हे फार महत्त्वाचं आहे. वासुदेवानंद सरस्वतीने सुद्धा आपल्या त्या ग्रंथामध्ये हे सगळं सांगितलेलं आहे की प्रसादाचा अनादर कसा होता, प्रसादाचा आदर कसा ठेवावा. वास घेऊन त्यांनी ती जी खीर होती ती आनंदाने आपल्या पत्नीला दिली. अंगराजाची पत्नी म्हणजे सुनीता. पुत्र नसलेल्या त्या राणीने ती खीर जी आहे ती घेतली, तिचा स्वीकार केला आणि त्यांच्या सहवासाने पुढे तिला गर्भधारणा झाली. यथासमय तिला पुत्र झाला. आता तो बालक जो आहे, आता इकडे ती मृत्यूची कन्या होती सुनीता आणि अंगराजा यांच्यापासून तो पुत्र झाला आहे आणि बाल्यावस्थेपासूनच अधर्माच्या वंशात उत्पन्न झाला. कारण आजोबा अधर्माच्या वंशातले होते. यमराजच आहेत, प्रत्यक्ष मृत्यूचीच कन्या आहे आणि मृत्यूच्या वळणावर गेला आणि त्यामुळे सुनीता मृत्यूचीच कन्या असल्यामुळे तो मुलगा म्हणजे वेन हा सुद्धा अधार्मिकच झाला. आता वेन किती अधार्मिक होता यासाठी पुन्हा काही श्लोक या ठिकाणी दिले होते. जसा व्याध असतो की जंगलामध्ये जायचं आणि शिकार करायची, पशूंना पकडायचं, त्यांना बाणाने मारायचं, युद्ध करायचं आणि त्यामध्ये आनंद मानायचा. आज एकही शिकार मिळाला नाही तर दुःख होत होतं आणि आज 3-3 शिकार मिळाल्या तर अगदी आनंद त्याचा व्याधाला होतो. तसा हा वेन जंगलामध्ये जाऊन पशूंची हत्या करीत होता आणि तो इतका क्रूर होता की तो वेन आला तर एखाद्या मैदानामध्ये, खेळण्याच्या मैदानामध्ये लहान मुलं जर खेळत असलेली त्याला दिसली तर या ठिकाणी दिलेलं आहे, आक्रीडे क्रीडतो बालान वयस्यान अतिदारुणः प्रसह्य निरनुक्रोशः पशुमार मारयत. की ज्याप्रमाणे पशूंना मारून मारून बुक्क्यांनी त्यांचा जीव घेतात किंवा त्यांना मारून टाकतात, त्याप्रमाणे हा मैदानात लहान खेळणाऱ्या मुलांना पकडून त्यांनासुद्धा मारत होते. कंसाने सुद्धा हेच केलं. अशा बरेच कथा आहेत. मग वेनाची अशी सगळी प्रवृत्ती पाहिली आणि लोक आपल्या मुलांना धाक देण्यासाठी वेन आला, वेन आला असं म्हणायचं. आपण म्हणतो बागुलबुवा आला, बागुलबुवा आला. लहान मुलं आहेत तोपर्यंत त्यांना त्याची भीती वाटते. पण या ठिकाणी प्रत्यक्ष वेन तशा प्रकारचा राजा होता. इथे एक श्लोक दिला आहे, त्याचा मात्र आपल्याला सगळ्यांना गांभीर्याने विचार करावा लागेल असा तो श्लोक आहे. प्रायणा अभ्यर्चितो देवो ये प्रजा गृहमेधिनः कदपत्यवृतं दुःखम येन विंदन्ति दुर्भरम. आता तो ज्या गृहस्थांना पुत्र नाहीत, पती पत्नी आहेत पण ज्यांना पुत्र नाहीत, त्यांनी निश्चितपणे पूर्वजन्मी श्रीहरींची आराधना केली असली पाहिजे की ज्यांच्या कृपेमुळे हे निपुत्रिक आहेत. आता यामध्ये दुमत होऊ शकतं प्रत्येकाचं. म्हणूनच त्यांना कुपुत्राच्या दुष्कृत्याने होणारे दुःख सहन करावे लागत नाही. मुलगा चांगला निघाला तर त्या मुलाच्या प्रेमाखातर आईवडिलांचा जीव त्या मुलामध्ये अडकलेला असेल आणि त्यामुळे त्या संसारामधून विरक्त होऊ शकत नाहीत, असा एक भाग या ठिकाणी आहे. आणि तो जर पुत्र मूर्ख, उद्धट किंवा अशा दुर्गुणाने युक्त असा मुलगा असेल तर कुठून माझ्या ठिकाणी हा मुलगा जन्माला आला असं आईवडिलांना जेव्हा वाटेल तेव्हा संसारामध्ये असणारी आईवडिलांची आसक्ती आहे तीसुद्धा हळूहळू दूर होण्यासाठी मदत होईल. म्हणून या ठिकाणी दिलेलं आहे की ज्या गृहस्थांना पुत्र नाही त्यांनी निश्चितपणे भगवंताची आराधना केली असेल पूर्वजन्मी आणि त्यामुळे त्यांना या ठिकाणी पुत्र प्राप्त झालेला नाही, असा एक श्लोक या ठिकाणी दिले आहे. मग कारण मोहाच्या बंधनामध्ये चांगला पुत्र असेल तर ते आईवडील अडकतात आणि एकदा मोहामध्ये अडकलं की पुन्हा मोक्षाची त्या ठिकाणी काही म्हणजे सोय नाही. आणि म्हणून या ठिकाणी अजून एक श्लोक दिला आहे, तो पण चांगला श्लोक आहे. कदपत्यम वरम मन्ये. वरम मन्ये म्हणजे मला तर हे खूप छान वाटतं, म्हणजे माझं असं मत आहे. कदपत्यम म्हणजे कद अपत्यम वरम मन्ये. सदपत्यात शुचाम पदात निर्विद्येत ग्रहान मर्त्यो
यत क्लेश निवहाग्रहा. श्लोकाचा अर्थ असा की मी तर सुपुत्रापेक्षाही कुपुत्र हाच चांगला आहे असं मी म्हणतो. असं या ठिकाणी श्लोकाचा अर्थ आहे. कारण सुपुत्राला सोडताना फार क्लेश होतात. चांगला गुणी मुलगा असेल तर त्यापासून दूर जाताना खूप क्लेश होतात. कसे क्लेश होतात? एक विनोदाने उदाहरण आमचे सुनीलदादा चिंचोळकर सांगायचे होते. एक व्यापारी होते. व्यापाराची शेवटची घटका जवळ आली. त्याने आपल्या मुलांना बोलवलं. मुलांची नावंसुद्धा छान देवाची नावं ठेवली. राम, लक्ष्मण, भरत, शत्रुघ्न अशी चांगली नावं ठेवली. हा कुठे आहे, तो कुठे आहे, चारही मुलं समोर आले आणि त्यांना असं वाटलं की आता चारही मुलं इथे आहेत, मग आपल्या दुकानात कोण आहे असा विचार त्या मृत्यूशय्येवर पडलेल्या वडिलांच्या मनामध्ये आला आणि तो आल्याबरोबर त्याचे प्राण गेले. अंतिमती सागती. आता दुकानात कोण आहे? मग आता दुकानात सगळी माणसं दिवसभर येतात जातात, मालक आहे, नोकर आहे, सगळे आहेत. पण जेव्हा सगळं दुकान बंद होतं तेव्हा त्या दुकानात कोण असतं? चिंचोळकर सांगायचे की त्या दुकानात कोण असतं तर कुलूप असतं. आता त्या कुलूपाचा म्हणजे निर्जीव आहे तो सुद्धा जन्म त्याला मिळाला. म्हणजे अंतिमती सागती. आणि म्हणून शेवटी आपली बुद्धी जी आहे, आपली मती जी आहे, आपल्या मनातला विचार जो आहे तो भगवंताच्या चरणी एकत्र झाला, भगवंताच्या चरणीच राहिला पाहिजे. म्हणून सुपुत्रापेक्षा कुपुत्रालाच मी चांगला समजतो. मग अशा प्रकारे एवं स निर्विण्ण मना नृपोग्रहा निशीथ उत्थाय महोददोदयात अलब्धनिद्रो अनुपलक्षितो नृभिः हित्वागतो वेन सुवं प्रसुप्ताम. त्यामुळे या अंगराजाने काय केलं की रात्रभर त्याला काही झोप आली नाही. निर्विण्ण मना नृपोग्रहा. घरीच होते पण त्यांना काही झोप आली नाही आणि त्याचं चित्त सगळं कंटाळून गेलं. या वेनराजाला सुधारण्याचा त्याने खूप प्रयत्न केला पण हा ऐकत नाही असं दिसलं आणि त्यामुळे त्या अंगराजाने रात्रीतून आपली पत्नी झोपलेली असताना वेनाच्या आईला सोडून जाण्याचा निर्णय घेतला आणि त्या राजधानीमध्ये त्या राजगृहामध्ये कोणालाही न कळता राजमहालामधून अंग जे आहेत ते सगळ्यांचा त्याग करून तिथून निघून गेले. आता जेव्हा सगळ्यांना जाग आली पाहिलं तर अंगराजा नाही. एवढं मोठं राज्य आहे, वैभव आहे, राजवाडा आहे, सैन्य आहे, सगळं आहे, पण त्या ठिकाणी राजा नाही. जसं आमचे गोंदवलेकर महाराज म्हणतात सगळे अंगावर खूप सगळे दागिने आहेत पण कुंकू नसेल तर जशी शोभा येत नाही तसं राजा नसल्यामुळे त्या राज्याला किंवा त्याच्या सगळ्या त्या वैभवाला कुठलीही शोभा नव्हती. आणि मग हे लक्षात आल्यामुळे जे त्याचे पुरोहित आहेत, प्रजाजन आहेत, मंत्री आहेत, त्याचे हितचिंतक आहेत, त्या सगळे खरे शोकाकुल झाले आणि सगळ्या पृथ्वीवर त्या राजाचा शोध घेऊ लागले. यथा निगूढम पुरुषम कुयोगिनः. की सगळीकडे शोध घेतला पण त्याचा शोध काही लागला नाही. अंगराजा कुठे गेले हे कोणालाही समजलं नाही. अलक्षयंतः पदवीं प्रजापतेर ऋतोद्यमाः प्रत्युपसृत्य ते पुरीं ऋषीन् समेतानि अभिवन्द्य साश्रवो नवेदयन पौरव भर्तृ विप्लवम. जेव्हा आपला स्वामी अंगराजा कुठे सापडत नाही असं त्याने पाहिलं तेव्हा ही सगळी माणसं शोधायला गेलेली ते सगळे निराश होऊन नगरामध्ये परत आले. तेथे मुनिजन सगळे एकत्र झाले आणि मग त्याने प्रणाम करून अश्रू भरल्या नेत्रांनी महाराज न सापडल्याचा वृत्तांत त्या ठिकाणी सांगितला. कोणाला सांगितला तर तिथे कोण होती तर सुनीता म्हणजे ही मृत्यूची मुलगी असणारी अंगराजाची पत्नी तिला हा वृत्तांत सांगितला. असा कथाभाग या 13व्या अध्यायात सांगितलेला आहे. इति श्रीमद्भागवते महापुराणे पारमहंस्यां संहितायां चतुर्थस्कंदे त्रयोदशोऽध्यायः. श्रीकृष्णार्पणमस्तु. आता पुढे वेनराजाची कथा पुढच्या अध्यायामध्ये दिलेली आहे. आरती म्हणूया आपण. जय हो जय श्री भागवता आरती करी तुझ भगवंता. जय हो जय श्री भागवता आरती करी तुझ भगवंता. श्री शुक मुनीने परम भक्तीने नाना परीने गायले जा हरिचरिता.
आरती करी तुझ भगवंता. वेद तरुचे मधुर फळ, स्वादुरसे जे सोज्वळ. आत्मा राम मुनी अचळ, सेवुनी करीती जन सफळ. महापर्वणी आली अवनी, की अगहरणी भव जगतरणी. ती पतिता आरती करी तुझ भगवंता. येथे व्यासांची वाणी, सार्थक हरिगुण गावोनी. शास्त्र पुराणी मुकुटमणी, परम प्रेमामृत जननी. सहज सेविता भाविक भक्ता, उदार दाता मोक्ष तत्वता. देहाता आरती करी तुझ भगवंता. गमते जणू मानस तीर्थ, द्वादशन सोपाने युक्त. निर्मल भक्ती जले भरित, विहरे हरिहंस चितेत. शोक सुकमले संत अलिकुले, सेवुनी रमले भान विसरले रस पिता. आरती करी तुझ भगवंता. अपार महिमा ग्रंथाचा, वदवे ना कोणासाचा. मेवा कविवर संतांचा, प्राणची कीर्तनकारांचा. जणू बोधाचा स्वयंप्रभेचा, द्वादश कळीचा रवी अंतरीचा. तमहरता आरती करी तुझ भगवंता. ग्रंथ नव्हे हा श्रीकृष्ण, गीते वेधी मन पूर्ण. अनन्य होता या शरण, खचित टळे जन्म मरण. त्रितापदाती चिरये शांती, नाथ हि वदती रामपदी ठेवी माथा. आरती करी तुझ भगवंता. जय हो जय श्री भागवता, आरती करी तुझ भगवंता. गोपाल कृष्ण भगवान की जय. जय जय रघुवीर समर्थ.